मस्त अशी डाळ मेथी खमंग लागते आणि पटकन बनवून तयार होते। मेथीची भाजी आवडत नसेल तर ही एक नक्की बनवून पहा। भात आणि भाकरी सोबत तर छानच लागते। तुम्हाला मेथी आवडते का नाही हे कमेंट करून नक्की कळवा। नमस्ते, कल्पना रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मनापासून शुभेच्छा। आम्ही आज डाळ मेथी कशी करायची ते दाखवणार आहे। तर त्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राइब करा, कमेंट करा, लाईक करा आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच पाठीशी राहू द्या। तर डाळ मेथी कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। तर इथं तेल तापले, आपण मोहरी टाकूया। याच्यात मोहरी ताटली की जिरं टाकूया। आता कढीपत्ता आणि खूप सारा लसूण। आता हा लसूण जास्त आंबूस रंगावर नाही परतायचा आपल्याला, कारण आपल्याला त्यात मेथी परतून घ्यायची आहे। त्यात आपण थोडासा कांदा घालणार आहे। कांदा जास्त लवकर शिजण्यासाठी किंवा मऊसाठी थोडंसं मीठ टाकते याच्यात। आता इथं आपला कांदा परतून होत आलाय। छान असा खमंग लसूण आणि कांद्याचा वास सुटलाय। त्याच्यामध्ये आपण हिंग घालणार आहे, थोडा हिरवी मिरची आहे, थोडी हळद आणि थोडं लाल तिखट। हे पुन्हा एकसारखं करायचं। आता ह्याच्यामध्ये आपण मेथी टाकून घेणार आहे। आपली डाळ मेथी आहे म्हणून जरा मेथी जास्त घेतली आहे। आता ही छान सगळ्या मसाल्याबरोबर परतून घ्यायची आहे मेथी। आता हे मेथी छान परतून झालेली आहे। तर ह्यात आपण घालणार आहे टमॅटो। टमॅटो आपण नंतर टाकतो, कारण टमॅटो लगेच शिजतात ना, म्हणून हे टमॅटो नंतर टाकायचे। आता हे टमॅटो मेथी छान परतून घ्यायची, 1-2 मिनिट परतायची, कारण टमॅटो लगेच शिजतं, मेथी पण शिजली आहे। तर हे आपलं छान परतून झालेलं आहे मेथी डाळ सगळं, हे मेथी आणि टमॅटो। तर ह्याच्यात मी टाकणार आहे थोडा घरी बनवलेला गोडा मसाला आहे माझ्याकडे, हा थोडासा घालायचा चवीसाठी। तर हे आपले टमॅटो मेथी छान परतून झालेले आहे। त्यात आपण डाळ शिजवून घेतली होती ती टाकतोय। किती छान दिसतं हे डाळ वरण। आता इथे आपण डाळ टाकली, ही डाळ एकसारखी झाली आहे। मेथीचा रंग, डाळीचा रंग किती सुरेख दिसतोय पहा। तर आपण शेवटी टाकणार आहे मीठ। शेवटी का टाकतो तर आपलं भाजीचं प्रमाण कसं आहे त्या पद्धतीने आपण मीठ टाकायचं, कमी जास्त म्हणजे खारट होत नाही। आणि चवीसाठी थोडासा गूळ टाकते आहे। आता याला एक उकळी आली, हे छान वरण होतं। आता ह्याच्यात मेथी टाकली, कोथिंबीर टाकायची की नाही टाकली तरी चालते, नाही टाकली तर चालते, पण मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे चवीसाठी। आता इथं डाळ मेथीला छान उकळी आलेली आहे। तर ही कशाबरोबर खायची, भाताबरोबर किंवा चपातीबरोबर, ही खूप छान लागते। तुम्हाला जर ही डाळ मेथी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर। तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण।